तुम्ही आले ना, किती घर भरल्यासारखं वाटू राहिलं, तसा आनंदच होऊन राहिला. तर घरात एकटी राहू माय बोर होतो मी. मस्त नातू गीतू चांगलं करमते. वाई तुम्ही दोघं आहे तर गमतही नसेल बापा. गमत नाही, पण आता काय करतो, रास लागते बिचारे. काही म्हण मला गीता नाही तर गमून नाही राहिलं. तू गीताले बोलावू बाप. मी आली आहे तर 2-4 दिवसही सोबत राहिलं तरी चांगलं वाटते. मी तिला फोनच करतो, आता फोनच करतो. हो बाई, करू पण फोन. पण बिचारे तिच्या माणूस ड्युटीचा आहे, कोणाला कोणी नाही आहे. काय माहित आता येऊ देते का नाही देत तिच्या माणूस. काय आपलं एकटे राहिलं म्हणजे त्याला गमन नाही ना. येऊ देईन का? मला नाही वाटत बाई येऊ देईन म्हणून. बापा 2-4 दिवसही येऊ देत काय? 2-4 दिवस येऊ द्याले करत नाही का? 2-4 दिवस मॅचचा डब्बा लावा. 2-4 दिवस मॅचचा डब्बा लावला म्हणजे होत नाही तर काय? पोरायला का वाटत नसते लग्न झाल्यावर जाऊ म्हणून आईच्या घरी? वाटत असते ना. विचार करायला पाहिजे बापा, विचार करायला पाहिजे. माईचा माणूस नाही म्हणत बापा काही. माईची बुडी तरी जराशी आहे, पण माईचं बुडी बाई नाही म्हणत, कोणीच नाही म्हणत. सगळे चांगले आहे माईची तशी, फक्त बुडीच जराशी काढलेली आहे माईची. आपण म्हणतो पण तिच्या माणसाला पटलं पाहिजे ना. करून पाहू फोन. आता नवीन जवळ आहे बाई, काय स्वभाव माहिती आपल्याला एवढा. आता होईन जरासा माहिती होता. पण आता फोन करू आपण. करून तूच कर ना, मी काय करत बसतो, तूच कर. विचार तिले फोन करून कधी येतं काय. तर मी आली आहे म्हणा म्हणे, मिळते मी येईन म्हणे ताई आल्यावर, अशी म्हणत होती ते. हो बाई, माझ्या मैत्रिणीचंही तसंच आहे. नवरा उलीच आहे, राहू नाही देत बाई. कोणत्या गावले नाही जाऊ द्यात. काही नाही वाटत नाही का? यायच्या बाप्पाच्या इथं राह वाटते. येईल तिच्या तिथंच आहे म्हणून येईल गमते. कोणाच्या इथं उलीच गमत नाही द्यायला. आपल्याला म्हटलं 4 दिवस नाही राहू देत. इकडून तिकडून आलं का म्हणते फोन करते म्हणते तिच्या इथचा पाहुणा. ये बाई, धड 15 दिवस आता वर्षभर तिथं राहते नवऱ्याच्या घरी, आणि 15 दिवस नाही राहू द्यात काय? कसंच माणूस आहे काय म्हणतो मैत्रिणीचा. तिने आवडत नाही असा स्वभाव. तेवढ्या बाबतीत नशीब काढलं. सगळे घरचे चांगले राहू देते. कोणाकोणाला बापा जशी सून पाहिजेच जवळच. का बा काम करायला बरं राहते ते येईल. पण काही असो त्या घरचे लोक लय चांगले हो बाई. घरातली फक्त एक जरी किडा असला ना घरात तर बस ते लय खावांती बिचारी. माझी बुढी म्हटलं एवढी मागं लागली माझ्या नवऱ्याच्या का लयच मागं लागली. समजत नाही काय करा बापा. चांगली राहते तिला जसं मुट्ट्याचे ते पोटातले जसं भांडाचा नुसते मागं लागते ना. कायच करावं काय माहित बापा. हो जाऊ दे काही नाही होत बाई. एखाद्याच असते, एखाद्यातले ॲडजस्ट करावं लागते. नाही तर घर कसं चाल सारे काही बोट आपले सारखे असते का? 5च्या एखादं लहान एक मोठं असं आहे. घ्या लागते सांभाळून. आता काय एकासाठी काय आपलं घर तोडायचं आहे काय? जाऊ दे काही नाही बोलत. जो लक्ष नको देत जो काहीच. मी तुला सांगतो इथं माणूस चांगला आहे, लाख कमावलं त्या, फक्त तेच महत्वाचं असते हो बाई. तू कर म्हटलं फोन. मी त्यासाठी चांगलं म्हटलं खाले करतो काही. काय करू सांग ना, काय करू तर चांगलं करतो आणि खाऊ घालतो तुले. आणि माय किती दिवसानं येता. मला किती आनंद होते. आणि तुम्ही काही करूही देत नाही. माझ्या घरी हे भेटते त्या हे भेटते ते करते असेच करता बापा तुम्ही. मला काही करूही देत नाही तुम्ही. तुले करायला किती वेळ लागते. आणि आम्ही आलो तर 2-4 दिवस सुखासाठी येतो ना. मग आम्ही आराम करतो. मग तुला एकटीवर असा कामाचा लोड पडते ना. आम्हाला नाही वाटत चांगलं ते. तू एकटी काम करतो. आता आम्ही आलो म्हणजे इथं राज काय खायचं घ्यायचं हायच आहे रंगारंगाचं. आणि घरी खातोच आम्ही रंगारंगाचं, त्याचं काय आहे. पण त्यासोबत राहून बोलून गोष्टी करून मला तेच आवडते. असं फक्त मला आता गीता नाही तर असं चांगलं नाही लागून राहिलं. जरा असं गीता असती तर अधिक मजा आली असती. बहीण आम्ही सोबत राहत होतो. आमच्या वेगवेगळ्या गोष्टी राहते. तू सांगतो म्हणा. पण कसं बहीण असली म्हणजे बरं राहते. तुम्ही सुखायसाठी येता बाप्पा. पण मलाही असं वाटते पोरासाठी काय करा असं वाटत असते मला. म्हणून मी म्हणतो तुम्हाला हे करू का ते करू का. तुम्ही काही करूच नाही देत बाप्पा. अशा कशा पोरी येतं बाप्पा. काय कामं काय मला काय रोज करावं लागते काय? फक्त रोजचेच कामं करावं लागते. पण तुम्ही आल्यावर काही वेगवेगळं करून खाऊ घाला वाटते मला. हे लेकरं आहे हे ते आहे चांगलं वाटते. न्यात बाबा नुसती घराच्या बाहेरच राहते. तिला बाहेरच्याच मैत्रिणी पाहिजे. तिला घरात तर उलीसही गमत नाही. आणि मैत्रिणी भल्ली होती पोरगी करते हो बाई. आई तुला काय सांगू, नेहा कुठं थाई थांबत नाही. नेहाले कुठेही मैत्रिणी तयार आहे, अशी बोलकार आहे. आम्ही लग्नात गेलो होते का हे म्हटलं साऱ्या लग्नातल्या पुरी मैत्रिणी करून घेतल्या ते हिनं. आणि 5 मिनिट मापाशी येणे म्हटलं. 5 मिनिट येणे तिच्या मैत्रिणीचा फोन घेऊन आमच्या फोनवर फोन करे. तेव्हा आम्हाला लग्नात कुठं आहे काय आहे काही पताच नव्हता हिचा. अशी पोरगी अल्लड आहे बाई. लागली मग मैत्रिणी तर तिला कुठेही बनते. शिलाबाईची नात आहे, तिच्यासोबतच खेळते हो बाई. शिलाबाईच्या नातीचा तिचा भला जोड आहे हो बाई. काही म्हण. आणि पण त्या श्री बरं आहे हो बाई. एका जागी बसून दिलं का खेळणं गिळणं दिलं का मस्त खेळते. हे बरं आहे.
काही टेन्शन नाही, ऊन नाही लागायचं. पण त्या पोरगी इथं आली बाई, ऊन गिन लागली. आम्हाला असं टेन्शन राहते, ऊन गिन लागली, बिमार पडली, अधिक तुले राहिले भेटन नाही, अधिक तडतड करत जाणं, लेकराची तब्येत बळकली म्हणजे माणूसही म्हणते ना लक्षाने ठेवलं का. म्हणून म्हणतो का जास्त जाऊ नको देऊ, घरातच खेळू देत जाय. लागन त्या पोरीला बोलावून घेऊ आपल्या घरी, तिच्या नातीली, म्हणून इथंच खेळू देत जाय. तिथं का ती उन्हीत खेळते का, ते तिच्या घरातच खेळवत असेल ना दोघी जणी. मला सांगितले घरातच खेळते म्हणे. काय इथं कलकल करते त्या, काही गोष्ट ऐकून नाही देत. जाऊ दे जरासं खेळू दे तिकडे, काय होते ठीक आहे, घराच्या बाहेर खेळते काय, काही नाही म्हणत आईचे माणसं. त्या घरात किती कुत्रे होऊन राहिलं, त्या तिकडे बाहेर दरवाजाकडे किती कुत्रा आहे. नुसती इथंच तर बसते इथे, त्याला हाकलत जराशी. हो बिचारे, एवढी ऊन तपून राहिली, तू पाय ना. आपण जराशी बाहेर उभी राहून पाय, तू कशा धापा लागते अंगाले. बिचारायला का लागत नसन का बिचारे. मी हाकलत असतो बाई, बस देत असतो. काय आपल्या का घरात बसते का दारापाशी बसते ना, तिथं सावली आहे म्हणून बसते. कोणालाही म्हटलं आपल्याला कूलरातच गरम लागते, त्याला काय लागत नसन काय. बसू दिलं तर का आपली काय जागा झिंजते काय. मी म्हणतो झिंजते काय, आपल्या घरात काही येत नाही, दडदड काही नाही. त्याला दिलं तर खाते बिचारे, झोपून राहते फक्त तिथं. आणि झोपू दिलं तर का आपली काय जागा का झिंजून राहिली काय. माय म्हणणं आहे काही नाही, मुक्या प्राण्याले जरासं उन्हाळ्यात बसू द्या. कसं असते, एवढी ऊन आहे, ताण आहे, आपल्याला एवढं हपप लागते, त्याला किती हपलप लागते पाहिजे. तू कसे दम टाकते तर. आणि कोणत्याही प्राण्याले असं म्हणजे आता चिमणी आहे, काही आहे, ते पाणी देत राहायचं. त्याच्यानंतर त्याला तांदूळ टाकत राहायचे, काही ना काही खायला टाकत राहायचं. त्याला गरज आहे आपल्यासारखी. त्या पुरुषावर त्याचं सारं जीवन आहे व. काय आपण हळूहळू करत बसावं त्याला. त्यामुळे असलीच पाहिजे हो बाई. काही नाही आहे. माणूस काय कमावते, त्याचं प्रेम म्हटलं किती आहे. त्याला जर आपण उलीसा जीव लावला, ते जीवा फार प्रेम करते म्हटलं आपल्यावर. हो आई, ते बरोबर आहे हो, बरोबर आहे. तू एकटी दुकटी राहते, बरं आहे. तिच्या तुला गमतही असून त्याच्या तिकडे पाहू इथं अंग टाकलं का दिसतेच तुले. मला तर लय आवडते. मी इथं अंग टाकत असतो आणि त्याच्याकडे पाहत असतो. मस्त ॲक्शन करते हे ते. त्याला भूक लागली असं करते. आणि जसं म्हटलं त्याची भावना मला समजल्यासारखी, बरोबर पुई मागतली का समजते. आणि इतकं प्रेम आहे म्हटलं का, आपण कुठं चाललो, कोणत्या गावाला चाललो का बातच आपल्या मागं येते. लय असते हो बाई. आपण म्हणतो का मुक्या प्राणी लय इमानदार असते. हो म्हणा, आम्हाला काय समजणार म्हणा, तू त्याच्या सहवासात आहे म्हणून तुला समजते. आणि तसं म्हणा, सहवासात असलं म्हणजे जरासं समजते. पण श्रीलेला आवडते आई. आता त्या घरी मी वरत ठेवून राहिली, बरं झालं. नाही तर बात जाते त्याच्या अंगावर, झाप टाकते, त्या पिल्लू त्याला भिवते बदलं त्या घरचं.